नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी तुमचं मराठी शिक्षक प्रवीण बिसने DAV मॉयल पब्लिक स्कूल सीतासांगी ई लर्निंग क्लासमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करतो। तर आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी यामधील घटक पाठ 24 ईद यामधील भाग 1 अभ्यासणार आहोत। तर आजचा नवीन भाग आहे पाठ क्रमांक 24 ईद। तर ऐका व वाचा। अगोदर आपण पाठाचं वाचन करून घेऊ, ठीक आहे। तर बघा, लक्ष द्या। जॉन, सुरभी, अजय सगळे खेळत होते। इतक्यात शेजारचा उस्मान आला। त्याने आज नवीन कपडे घातले होते। तो जवळ येताच अजयने विचारले, अरे उस्मान, आज नवीन कपडे? आज काय वाढदिवस आहे तुझा? उस्मान म्हणाला, नाही, आज रमजान ईद आहे। अम्मीने तुम्हा सर्वांना लगेच घरी बोलवलंय। अजय म्हणाला, कशाला? उस्मान म्हणाला, अरे शिरखुर्मा खायला। चला सगळेच जाऊया। सगळे मिळून उस्मानच्या घरी जातात। अम्मी म्हणाली, या मुलांनो, बसा, आज ईदचा दिवस। आमच्याकडे आज शिरखुर्मा असतो, सगळ्यांनी पोटभर खा। सुरभी म्हणाली, अम्मी, शिरखुर्मा म्हणजे काय? अम्मी म्हणाली, शिरखुर्मा म्हणजे शेवयांची खीर। त्यामध्ये दूध, साखर, मनुके, काजू, खारीक, बदाम इत्यादी पदार्थ असतात। हे सांगता सांगता अम्मीने सर्वांना शिरखुर्मा दिला। मुले आनंदाने खाऊ लागली। जॉन म्हणाला, खरंच अम्मी, शिरखुर्मा खूपच छान झालाय। सर्वजण म्हणाले, अच्छा, येतो आम्ही। अम्मी म्हणाली, परत या बरं का, पुढच्या ईदला पण या शिरखुर्मा खायला। तर बघा, थोडक्यात पाठाचं वाचन केलं आहे आपण। तर हा एक संभाषण आहे। उस्मानची आई, उस्मानचे मित्र, ईदचा सण असतो। सगळे जे मुलं असतात ते मैदानात खेळत असतात आणि त्यावेळेस उस्मान सगळ्यांना ईदच्या निमित्त शिरखुर्मा खायला सगळ्यांना बोलवायला येतो। आणि कशा पद्धतीने ते उस्मानच्या घरी जातात आणि त्यामध्ये झालेला जो संभाषण आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती आपण पाहू, ठीक आहे। तर बघा, जॉन, सुरभी, अजय सगळे खेळत होते। कोण कोण खेळत होते? तर जॉन, सुरभी आणि अजय हे सगळेजण खेळत होते। तेवढ्यातच शेजारचा उस्मान, शेजारचा म्हणजे त्यांच्या जवळच राहणारा उस्मान नावाचा मुलगा तिथे आला। त्याने आज नवीन कपडे घातले होते। आणि आता बघा, तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की नवीन कपडे कोणी घातले होते? तर उस्मान याने नवीन कपडे घातले होते। तो जवळ येताच अजयने त्याला विचारले, उस्मानला अजयने विचारले, अरे उस्मान, आज नवीन कपडे? आज काय वाढदिवस आहे का तुझा? उस्मानने नवीन कपडे घातल्यामुळे सगळ्यांना असं वाटलं की उस्मानचा आज काय असेल? वाढदिवस असेल। मग त्यांची समजूत काढण्यासाठी उस्मान म्हणतो, नाही, आज माझा वाढदिवस नाही, आज रमजान ईद आहे। ईद माहिती आहे ना? हां, तर आज रमजान ईद आहे। अम्मीने तुम्हा सर्वांना लगेच घरी बोलवलं आहे। उस्मान सगळ्या आपल्या मित्रांना म्हणतो की माझ्या अम्मीने तुम्हाला लगेच लवकरात लवकर घरी बोलवले आहे। तर अजय पुन्हा प्रश्न विचारतो आणि म्हणतो, कशाला, का बरं बोलवलं आहे? तर उस्मान म्हणतो, अरे शिरखुर्मा खायला। आता शिरखुर्मा खायला म्हणजेच चला सगळेच जाऊया। ईद निमित्त आईने शिरखुर्मा बनवला आहे आणि त्यानिमित्त तुम्हाला शिरखुर्मा खायला मम्मीने सगळ्यांना बोलवलं आहे। सगळे मिळून उस्मानच्या घरी जातात। आता जेवढे मित्र, जसं जॉन आहे, सुरभी, अजय आणि उस्मान, हे सगळेजण घरी जातात। जसे सगळे मित्र घरी पोहोचतात तसे अम्मी सगळ्यांना म्हणते, या मुलांनो, बसा। सगळ्यांना यायला सांगते मम्मी आणि सगळ्यांना बसायला सांगते। आणि बघा, अम्मी पुढे काय म्हणते, आज ईदचा दिवस, आमच्याकडे आज शिरखुर्मा असतो, सगळ्यांनी पोटभर खा। सगळ्यांना पोटभर खायला सांगतात। तर सुरभी
च्या मनामध्ये एक प्रश्न असतो आणि ती मम्मीला विचारते, अम्मी शिरखुर्मा म्हणजे काय? अम्मी शिरखुर्मा म्हणजे काय? तेव्हा अम्मी म्हणते, शिरखुर्मा म्हणजे शेवयांची खीर. शिरखुर्मा म्हणजे शेवयांची खीर. त्यामध्ये दूध, साखर, मनुके, काजू, खारीक, बदाम इत्यादी पदार्थ असतात. आता तुम्हाला प्रश्न विचारू शकते किंवा प्रश्न निर्माण होऊ शकते की शिरखुर्मा कशापासून तयार होत असतो. तर त्यामध्ये लिहायचं, शिरखुर्मा बनवण्यासाठी शेवया, दूध, साखर, मनुके, काजू, खारीक, बदाम इत्यादी पदार्थ लागत असतात. तर व्यवस्थित उत्तर लिहायचं, समजून घ्या. आणि हे सांगता सांगता अम्मीने सर्वांना शिरखुर्मा दिला आणि मुले आनंदाने खाऊ लागली. हे सांगत असताना की शिरखुर्मा म्हणजे काय, शिरखुर्मा कसा तयार होतो, कशापासून बनतो हे सांगत असताना सर्वांना अम्मीने शिरखुर्मा दिला आणि मुले मस्तपैकी आनंदाने खाऊ लागले. लक्षात ठेवा. त्यानंतर जॉन अम्मीला म्हणतो, खरंच अम्मी शिरखुर्मा खूपच छान झाला. खरंच अम्मी शिरखुर्मा खूपच छान झालाय. मग सर्वजण अम्मीला म्हणतात, अच्छा आम्ही येतो. ठीक आहे अम्मी, शिरखुर्मा खूप छान आहे, छान आहे, छान झालाय असं सगळेजण अम्मीला म्हणतात. आणि नंतर म्हणतात की अच्छा ठीक आहे, आता आम्ही येतो. नंतर अम्मी सगळ्यांना उद्देशून म्हणते, परत या बरं का, पुन्हा पण या, पुढच्या वर्षी पण या, पुढच्या ईदला पण या. कशाला? शिरखुर्मा खायला. पुढच्या वर्षी पण ईद येणार आहे, तर पुढच्या वर्षी पण तुम्ही पुढच्या ईदला शिरखुर्मा खायला या, असं अम्मी सगळ्यांना उद्देशून म्हणते. तर अशा पद्धतीने बघा, आज आपण ईद ह्या सणाविषयी माहिती बघितलं आणि ईद ह्या सणानिमित्त कोणता पदार्थ तयार करतात आणि कशा पद्धतीने मुलं उस्मानच्या घरी गेले, उस्मानच्या अम्मीशी भेटले, बोलले, संभाषण केलं, शिरखुर्मा खाल्ला, याविषयी माहिती बघितलं. तर बघा, या भागावर आधारित थोडक्यात प्रश्नोत्तरे आपण बघून घेऊ. प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. नवीन कपडे कोणी घातले होते? उत्तर, नवीन कपडे उस्मानने घातले होते. लिहून घ्यायचं तुमच्या मराठीच्या वहीमध्ये. प्रश्न 2. अम्मीने काय बनविले होते? उत्तर, अम्मीने शिरखुर्मा बनविले होते. 3. शिरखुर्मा बनविताना कोणकोणत्या पदार्थांचा वापर करतात? उत्तर बघा, शिरखुर्मा बनविताना दूध, साखर, मनुके, काजू, खारीक, बदाम आणि शेवया या पदार्थांचा वापर करतात. तर आजचं गृहपाठ तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. प्रश्न बघा, तुम्हाला माहीत असलेल्या 5 सणांची नावे लिहा. तुम्हाला माहीत असलेल्या 5 सणांची नावे लिहा. जसं ईद हा एक सण आहे की नाही, त्याप्रमाणेच अजून बरेचसे आपल्या महाराष्ट्रात, भारतात सण साजरे केले जातात, त्यांची नावे तुम्हाला लिहायची आहेत. तर आजसाठी एवढंच. पुढच्या भागामध्ये आपण प्रश्नोत्तरांचा आढावा घेऊ. तर धन्यवाद.